माझ्या प्रिय समाज बांधवांनो, तुम्हाला मानाचा जय मल्हार. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येण्याचं कारण, काल 28 जुलै 2024 रोजी आपल्या समाजातील काही समाज बांधवांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या राजकीय पक्षाचा समाजाच्या वतीने मेळावा घेतला. गेल्या 75 वर्षात समाजाच्या वतीने कोणत्याही राजकीय पक्षाचा मेळावा झाला नव्हता आणि असा मेळावा होणं समाजाच्या दृष्टीने हिताचे नाही. या मेळाव्याचा मी आणि कोकणातील समाज बांधव जाहीर निषेध व्यक्त करतो. कोकणातून रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत सगळ्या समाज बांधवांनी व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार विरोध केला. होणारा विरोध आयोजकांना लक्षात आल्यावर आणि उभाटाच्या कार्यकर्त्यांनी इतर समाजातले बांधव आणून हा कार्यक्रम काल संपन्न केला. या कार्यक्रमाला समाजातील 20% सुद्धा समाज बांधव उपस्थित नव्हते. या मेळाव्याला गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर शेठ जाधव आणि खेडचे माजी आमदार संजयराव कदम प्रमुख उपस्थित होते. या मान्यवरांचे भाषण मी ऐकले. यामध्ये भास्कर शेठ जाधव यांनी 43 वर्ष मी राजकारणात आहे असे बोलले. माझ्या माहितीनुसार 20-25 वर्ष झाले ते आमदार आहेत गुहागर मतदारसंघाचे आणि 2009 साली ते 9 खात्याचे मंत्री होते. गुहागर मतदारसंघातील धनगरवाड्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. कित्येक धनगरवाड्यांवर आज रोड नाही. तिथे आजारी पडलेल्या समाज बांधवाला, गरोदर स्त्रियांना डोलीतून, खांद्यावरून दवाखान्यात घेऊन जावे लागते. पाण्याची पण तीच अवस्था आहे. 20 वर्ष समाजाने भास्कर शेठ जाधव यांना भरभरून मतदान दिलं आणि भास्कर शेठ जाधव यांनी समाजाचे प्रश्न आजतागायत सोडवले नाही. आपण पालकमंत्री होतात, 9 खात्याचे मंत्री होतात. तुम्ही भरभरून निधी आपल्या मतदारसंघात कोकणातल्या समाज धनगरवाड्यांसाठी देऊ शकला असतात. काल तुम्ही धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर बोललात. साहेब, बरं वाटलं. तुम्ही 2014 ते 19 आणि 19 ते पुढचे 2.5 वर्ष आपल्याच पक्षाची सत्ता होती आणि 2.5 वर्ष आपल्याच पक्षाचे प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते. आपण आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवू शकला असतात, पण तो सोडवला नाही. फक्त समाजात राजकारण करायचं. समाजाचा उपयोग फक्त राजकारणासाठी, मतासाठी करायचा. 20 वर्ष आमदार असताना सभागृहात आरक्षणाच्या प्रश्नावर, धनगरवाड्यांच्या प्रश्नावर कधी तुम्ही वाचा नाही फोडली. पालकमंत्री असताना जिल्हा नियोजन फंडातून तुम्ही धनगरवाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद करू शकत होता. ती करू शकला नाही. आज तुम्ही बोलताय सत्ता द्या, आम्ही विकास करू. तुम्ही सत्तेत असताना आणि आमदार असतानाही विकास केला नाही. मला ह्या 2-3 दिवसात राजापूर विधानसभा मतदारसंघातून समाज बांधवाचा फोन आला होता. गेली 15 वर्ष तो 2.5 किलोमीटर रोडसाठी, धनगरवाडीच्या रोडसाठी सतत पाठपुरावा करतोय, पण त्याला सध्या 15 लाख रुपये निधी आपल्या पक्षाच्या आमदाराकडून, खासदाराकडून मिळाला नाही. तुम्ही आमच्या समाजाला न्याय तर मुळीच देऊ शकत नाही. तुम्ही बोललात बारामतीत भाजपने आश्वासन देऊन फसवलं. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो बोलले. त्या आश्वासनाच्या पत्रामध्ये तुमच्या पक्षाच्या सुभाष देसाईंची सही होती, तुम्ही विसरलात.
जेवढे भाजप जबाबदार आहात तेवढे तुम्हीही जबाबदार आहात. फक्त मेळाव्यात भाषणात समाजाची आठवण तुम्ही करताय. साहेब, सभागृहाच्या बाहेर पोटतिडकीनं बोलता. आम्हाला कधी कधी अभिमान वाटतो तुमचा. कोकणातला आमदार मोठ्या पोटतिडकीनं बोलतोय, सभागृहात प्रश्न मांडतोय, सगळे बोलतोय, पण धनगर आरक्षणाबद्दल तुम्ही कधी एवढ्या पोटतिडकीने बोलला नाहीत. बोलला असतात तर समाजाचे प्रश्न, वरकर मतदारसंघातील धनगरवाड्यांचे प्रश्न सुटले असते. तुम्ही तुमच्या भाषणात बोलला खेडचे भावी आमदार संजयराव कदम यांना करा. 2014 साली सूर्यकांत दळवींना आम्ही पाडून संजयराव कदम यांना आमदार केलं. 5 वर्षात काय मिळालं आम्हाला? काय मिळालं समाजाला? 1 रुपयाचा समाजासाठी विकास निधी मिळाला नाही. तांडा वस्तीसारखी योजनेला भाऊंनी आमदारांनी विरोध केला. आज ती योजनामुळे कित्येक ठिकाणी रोड गेले. धनगर आरक्षणाचा प्रश्न सभागृहात कधी मांडला नाही. समाजाच्या व्यथा कधी समजून घेतल्या नाही. समाज फक्त मतांसाठी आठवला. समाजासाठी लढणारा आमदार, समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांवर खालच्या भाषेत टीका केली. नेहमी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली. त्या संजयराव कदमांना तुम्ही आमदार करा बोलताय. साहेब, आम्हाला विकास पाहिजे. तो विकास आज 2019 नंतर थांबलेला विकास 2019 नंतर चालू झाला आहे. आज धनगरवाड्यांवर जलजीवनच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था होते. कित्येक धनगरवाड्यांवर रोड झाला आहे. विकास कोण करतोय आज समाजाला माहीत आहे. म्हणून समाज विकासाच्या मागे उभे राहणार आहे. विकास करणाऱ्या व्यक्तीला आम्ही पाठबळ देऊ. आमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांना विकास हवा आहे. आम्ही विकासाच्या मागे उभे राहू. भाषणातून थापांना आम्ही बळी पडणार नाही. येणाऱ्या काळात असे मेळावे होऊ नये यासाठी तुम्हाला विनंती करतो, समाज बांधवांना आणि तुम्हाला राजकारण्यांना पण. भविष्यात असे मेळावे झाले तर आम्ही उधळून लावू. असे मेळावे आम्ही कदापि सहन करणार नाहीत. आम्ही रस्त्यावर उतरू आणि ताकदीनं विरोध करू या गोष्टीला. तुम्ही पक्षाचे मेळावे घ्या, पण समाजाच्या नावावर राजकारण करू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय मल्हार.